इंदिरा या नाटकातला कुठला प्रसंग आम्हाला बघायला मिळेल? इंदिरा गांधींनी आणीबाणी जाहीर केली तेव्हा त्यांची मनस्थिती काय होती, कुठल्या मनस्थितीतून त्या काही दिवस जात होत्या? अगदीच वेळ येईपर्यंत आपण आणीबाणी जाहीर करायची नाही असं त्यांना वाटत होतं, राजीवलाही वाटत होतं. संजयला मात्र असं वाटत होतं की एक संधी आहे की ज्यामुळे आपण नवा देश उभारू शकतो. ह्या सगळ्यातून जे नाट्य येतं ते एका दृश्यात त्यातल्या दाखवलेलं आहे. मम्मी, तू काय करायचं ठरवलंस या परिस्थितीत? मी आणीबाणी जाहीर करते. टोटल इमर्जन्सी. फॅन्टॅस्टिक मम्मी. मम्मी, आय एम रिअली प्राऊड ऑफ यू. या देशाला तुझ्यासारख्या जबरदस्त शासनकर्त्याची गरज आहे, आंदोलकांना वठणीवर आणण्यासाठी आणि या देशाला वळणावर आणण्यासाठी. मम्मी, या सगळ्या विरोधकांचा क्षुद्र विरोध पायाखाली चिरडल्यानंतर मग आपण देशाला आपल्या मनासारखा आकार देऊ. अद्ययावत, झळझळीत, झगमगीत पाश्चात्य राष्ट्रांच्या तोडीचा. मम्मी, तू आणि मी मिळून हा देश म्हणजे एक अद्भुत स्वप्न नगरी करू. आणि पाहतीयस काय अशी मम्मी? मला भीती वाटतेय संजय. भीती? भीती कसली? अगं, आयुष्यातला एवढा मोठा इतिहास घडवणारा निर्णय तू एकटीने एवढ्या सहजपणे निर्भयपणे घेतलास, आणि आता भीती कसली? भीती तुझ्या उत्साहाची वाटते मला, तुझ्या स्वप्नांची. त्यात गरिबांना, दुबळ्यांना जागाच नाहीये. दुबळ्यांना या जगात जागा असताच कामा नये मम्मी, निदान आपल्या देशात तरी नाही. आणि मी हे सिद्ध करून दाखवेन. मम्मी, मम्मी, मला वाटेत सिद्धार्थजी भेटले. मुद्दाम गाडी थांबवून बोलले माझ्याशी. मम्मी, तू आणीबाणी जाहीर करतेस? हो, सगळ्या विरोधकांनी एकत्र येऊन तसं करायला भागच पाडलंय मला. आपण त्या सगळ्या विरोधकांची चर्चा केली असती. ती संपेपर्यंत मम्मी तुरुंगात पोहोचली असती. मम्मी, विचार कर, जगातली सगळ्यात मोठी लोकशाही आपली, तिची अशी एका फटक्यात हुकुमशाही करायची? तुला काय म्हणायचंय? कामगारांना, लष्कराला, पोलिसांना आणि मुख्य म्हणजे देशाच्या जनतेला पंतप्रधानांच्या विरोधात भडकवणं ही लोकशाही आहे? नाही राजीव, मला या लोकांचे मूलभूत अधिकार स्थगित करणं भाग आहे, लोकशाहीच्या रक्षणासाठीच. भैया, तुला राजकारणातलं काही कळत नाही. लोकशाही, समानता या नुसत्या सुंदर कविकल्पना आहेत. सत्य फक्त एकच आहे, सत्ता, अमर्याद सत्ता. मम्मी, संजय सत्तेच्या नुसत्या कल्पनेनं झिंगलाय. त्याच्या हातात तू स्वतःचं भवितव्य देऊ नकोस. विचार कर, पुन्हा एकदा विचार कर. विचार विचार विचार, गेले 3 दिवस नुसता विचारच करते मी. आता विचारांची वेळ गेली आहे. माझा निर्णय झालाय. पाऊल पुढे टाकले, ते मागे घेतलं जाणार नाही. तर आज आमच्या विनंतीला मान देऊन इंदिरा या नाटकातले कलाकार आमच्याकडे आलेले आहेत. पण पूर्वा आणि नकुल यांना पुढच्या शूटिंगच्या निमित्तानं इथून जायचं असल्या कारणानं त्यांना आत्तापुरती मी एक्झिट देणार आहे. पण तुम्ही पुन्हा नक्की या, हा मंच तुमची वाट बघत असणार आहे. जोरदार टाळ्या दोघांसाठी सुद्धा.